आखाती देशात युद्ध सुरू होऊन महिना पूर्ण झाला. दिवसागणिक या युद्ध परिस्थितीनं भीषण आणि निर्णायक वळण घेतलंय. इस्रायलनं इराण विरोधात एक ऑपरेशन सुरू केलंय, ज्याचं नाव आहे ऑपरेशन रायझिंग लायन. अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक हल्ल्यानंतर इराण चांगलाच संतापलाय. इस्रायलला याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा गंभीर इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी दिलाय. इस्रायलचं ऑपरेशन रायझिंग लायन काय आहे, इराणनं यावर काय इशारा दिलाय, नेमकं काय सुरू आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. गेल्या महिनाभरात मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीत अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांचं मोठं नुकसान झालंय. इथली आर्थिक व्यवस्था कोलमडलीय. तरीही युद्ध थांबवण्याच्या दिशेनं हालचाली होत नाहीत. उलट आणखी आक्रमक स्वरूपात युद्ध सुरू असल्याचं दिसतंय. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमधल्या महत्वाच्या पोलाद कारखान्यांसह अणु प्रकल्पांवर धडाधड क्षेपणास्त्र डागत इराणला मोठा दणका दिलाय. या हल्ल्यानंतर इराण कमालीचा संतापलाय. या कृत्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी दिलाय. इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांची पुष्टी इस्रायली लष्कराने केली आहे. त्यांनी या मोहिमेला ऑपरेशन रायझिंग लायन असं नाव दिलंय. या मोहिमेअंतर्गत इराणच्या अराक हेवी वॉटर प्लांट आणि यजद इथल्या युरेनियम प्रकल्पाला इस्रायलनं लक्ष्य केलंय. याचं कारण इस्रायलच्या मते हे प्रकल्प अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत होते. त्यामुळे त्यांना नष्ट करणं सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक होतं असं इस्रायलनं म्हटलंय. इस्रायलकडून इराणमधले अणु प्रकल्पच नव्हे तर इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलाद कारखान्यांवरही बॉम्ब वर्षाव करण्यात आलाय. इस्फहान मधल्या मोबारेक स्टील प्लांटवर झालेल्या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले. खुजिस्तान मधल्या एका कंपनीत 16 कर्मचारी जखमी झाले. फिरोजाबादची खाण आणि मशहद विमानतळाच्या गोदामांचंही मोठं नुकसान झालं. इस्रायलच्या हल्ल्यांनी इराणमध्ये ठिकठिकाणी आगीची लोळ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इराणमध्ये भीतीचं सावट पसरलंय. यावर बोलताना इराणनं संताप व्यक्त केलाय. इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, एकीकडे कूटनीतिक चर्चेसाठी वेळ वाढवून द्यायचा आणि दुसरीकडे शांततेच्या प्रयत्नांना हरताळ फासत भीषण हल्ले करायचे, हे निंदनीय आहे असं अराक्ची यांनी म्हटलंय. इराणनं केलेल्या या हल्ल्यांमुळे आता शांतता चर्चेची शक्यता मावळल्याचं दिसतंय. धक्कादायक बाब म्हणजे आखाती प्रदेश महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलाय, ज्याने जगात फक्त नुकसानच होणार आहे. या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.